गेली अनेक वर्ष जर का बघितला तर आपण श्री शिवराज पाटील दादा सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण प्रभागामध्ये बरीचशी कामं अशी केली आहेत की जी महानगरपालिकेकडून केली जात नाही। श्री बंटी पाटील साहेब यांनी व ऋतुराज दादा यांनी जे पाठबळ दिलं त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार व्यक्त करतो, कारण की माझ्यासारख्या सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यासाठी त्यांनी जे मला एक संधी दिली त्या संधीचं मी नक्की सोनं करीन। आणि तर प्रामुख्याने जे काही ज्या महिलांच्या समस्या असतील, युवकांच्या समस्या असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या असतील त्या सोडवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत। दर्शको नमस्कार, आता आपण प्रभाग क्रमांक 20 मध्ये आहे। प्रभाग क्रमांक 20 मधून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून जयश्री कांबळे ही निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत ते विजय कांबळे यांचं देखील सामाजिक क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे। त्यांच्यासोबत आपण केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून संवाद साधूया। काय दादा, काय सांगाल? नमस्कार। एकंदरीत बघायला गेलं तर काय सांगाल, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे, काय सांगाल? प्रचार आता बघितला तर चांगल्या पद्धतीने चालू आहे। लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला आहे, म्हणजे कार्यकर्त्यांचे एक नव चैतन्य असं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की गेली अनेक वर्ष जर का बघितला तर आपण श्री शिवराज पाटील दादा सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण प्रभागामध्ये बरीचशी कामं अशी केली आहेत की जी महानगरपालिकेकडून केली जात नाहीत। आता सध्या त्यामुळे जे वातावरण आहे ते आपल्यासाठी एकदम छान आणि म्हणजे बघायला गेलं तर निर्णायक ठरणारं असं हे वातावरण आपल्यासाठी आहे। आता एका बाजूला महायुती आहे, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे। काँग्रेस पक्षाकडून आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे। आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब सुद्धा तुमच्यासाठी या प्रभागामध्ये रिंगणात उतरलेले आहेत, काय त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया? खरं सांगायचं झालं तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जे श्री बंटी पाटील साहेब यांनी व ऋतुराज दादा यांनी जे पाठबळ दिलं आणि जी माझ्या आईची अधिकृत काँग्रेस पक्षाकडून जी उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार व्यक्त करतो, कारण की माझ्यासारख्या सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यासाठी त्यांनी जे मला एक संधी दिलं त्या संधीचं मी नक्की सोनं करीन आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा हा जो ध्यास आहे तो हा बंटी साहेबांच्या आशीर्वादाने व ऋतुराज दादांच्या पाठबळाने नक्कीच पूर्ण करण्यात येईल। काय काय व्हिजन आपण ह्या भागामध्ये कामाचं ठेवलेलं आहे? आता बघितला तर आपला हा भाग तसा भौगोलिक दृष्ट्या मोठा आहे आणि हे शहरापेक्षा हे उपनगर आहे, म्हणजे जो शहराचा जो वाढता भाग आहे हा उपनगर आहे। इथं जर का बघितलं तर प्रामुख्याने ड्रेनेज लाईन, गटर्स, रस्ते व लाईट, अद्ययावत असं हॉस्पिटल, तसेच एक पोलीस चौकी। कारण की जर का तुम्ही बघितला ह्या रिंग रोडला तर आता सध्या जर का बघितलं तर गुन्हेगारीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। तर असे आपल्या इथं असं पोलीस चौकी वगैरे नाही आहे, तर त्याच्यावरती आपण म्हणजे फोकस करून ते आपल्या समस्या त्या आहेत त्या आपण लोकांच्या त्या सोडवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र नाही आहे किंवा असं बसण्यासाठी त्यांना असं कुठलं ठिकाण नाही आहे। तर प्रामुख्याने जे काही ज्या महिलांच्या समस्या असतील, युवकांच्या समस्या असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या असतील त्या सोडवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत। खरं बघायला गेलं तर भाग भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा आहे आणि त्या भागातील असलेले अजून एक बरेचसे असे प्रश्न जे आहेत ते अजून प्रलंबित आहेत। ते प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी सर्वोत्तरी प्रयत्न करेल अशा पद्धतीचं मत विजयदादा यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे। केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित, धन्यवाद।